नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर प्रश्न पहा. रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने वाचायची शिल्लक राहिली व काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 भाग व 20 पाने वाचली तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली. तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीने जास्त आहे? तर पहा, प्रश्न वाचायला दम लागला असं वाटतं, खूप अवघड प्रश्न आहे, परंतु या प्रश्नामध्ये काहीच नाही. पहा, हा जर प्रश्न आपल्या पद्धतीने सोडला तर किती काही सेकंदात कसं उत्तर येते पहा. तर इथं पहा, रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग वाचला आणि 17 पाने वाचली. आपण एवढाच विचार केला, फक्त 3/4 म्हणजे 4 पैकी 3 भाग वाचला तर किती पाने शिल्लक राहतात पहा. हे 17 प्लस इथलचे 28. मग हे जे काही टोटल पानं आहेत, हे टोटल पानं म्हणजे रवीनाचे जे काही पुस्तकाचे आपण 4 भाग केले त्यापैकी एका भागाची किंमत किती येईल पाहिजे. एका भागाची किंमत 45 येते. एका भागाची किंमत 45. आपण किती भाग केले त्या पुस्तकाचे? 4. म्हणजे असे टोटल पानं व्हायला पाहिजे त्या पुस्तकाचे 180. येऊ काजलच्या पुस्तकाकडे. काजलचं पुस्तक किती असायचं आहे? तिथं पहा, 3/5 भाग वाचला आणि वर 20 पानं वाचली तेव्हा 26 पाने वाचायची शिल्लक राहिली. आपण एवढाच विचार केला, 5 पैकी 3 भाग वाचला म्हणजे 2 भाग शिल्लक राहिले. त्या 2 भागात हे पानं जातील पहा, 20 प्लस 26. 2 भागाची किंमत होते पहा, 2 भागाची किंमत 20 प्लस 26 म्हणजे 46 आली. याचा अर्थ एका भागाची किंमत 23 आहे. एका भागाची किंमत 23 आहे. टोटल पुस्तक ते 5 भागाचं आहे म्हणजे 23 गुणिले 5 केलं, टोटल पुस्तक 115 पानाचं आलंय. आता काय विचारलंय पहा, रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीने जास्त आहे? किती डिफरन्स आहे पहा त्यांच्यामध्ये? तर त्यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो आहे 65 पानाचा. म्हणजे 65 पाने काय आहेत? जास्त आहे. याचं योग्य उत्तर आहे 65. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.